तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे बेस्ट एज्युकेशनल क्लासेस। आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण वैवार या टॉपिक वरती महाराष्ट्र पोलीस भरतीला मागील 4 ते 5 वर्षामध्ये प्रकार पहिल्यावरती जे प्रश्न आले होते ते पाहणार आहोत। बघा, आजचा पहिला प्रकार आणि पहिला व्हिडिओ असेल। याआधी मी बघा शेकडेवार या टॉपिक वरती पहिला व्हिडिओ टाकलेला आहे, घातंक या टॉपिक वरील देखील पहिला व्हिडिओ टाकलेला आहे। जर तुम्ही तो बघितला नसेल तर बघा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी त्याची लिंक टाकलेली आहे, नक्की तो जाऊन बघा। ओके, आता सगळ्यात पहिलं बघा, वैवार या टॉपिकचे प्रश्न सोडवण्याआधी त्याचे काही बेसिक गोष्टी तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे। ओके बघा, हे लक्षात ठेवायचे तुम्हाला की पहिलं काय आहे बघा, ज्याच्या नावापुढे चा लागलेले असेल त्याचे वय एक्स मानावे। ओके, ज्याच्या नावापुढे चा लागले असेल वैवारीमध्ये त्याचं वय एक्स मानायचंय। फॉर एक्झाम्पल बघा, ए चे वय बी च्या दुप्पट आहे, ए चे वय जर बी च्या दुप्पट आहे तर बघा चा कोणाच्या नावाच्या पुढे आहे बघा, तर बी च्या। ओके, बी च्या दुप्पट आहे, मग बी कोण झाला आपला एक्स। ओके, या ठिकाणी घेऊया, म्हणजे ए सॉरी या ठिकाणी बघा बी चं वय झालं एक्स, ए चे वय बी च्या दुप्पट आहे, बी च्या समोर चा लागला म्हणजे बी एक्स, आणि मग ए चं वय किती होईल, तर ए हा बी च्या दुप्पट आहे म्हटल्यानंतर 2x। ओके, बी चं वय एक्स आणि ए चं वय बघा दुप्पट म्हटल्यानंतर 2x, कुणाच्या दुप्पट बी च्या। ओके, त्यानंतर बघा नंबर 2, ज्याच्या नावापुढे पेक्षा लागले असेल, ज्याच्या नावापुढे पेक्षा लागले असेल त्याचे वय एक्स मानावे। ओके, मग फॉर एक्झाम्पल बघा ए चे वय बी पेक्षा 5 वर्षांनी जास्त आहे। ओके, ज्याच्या नावाच्या पुढे पेक्षा लागले त्याचं वय एक्स मानायचंय। बघा मग बी च्या नावासमोर पेक्षा लागलं, मग बी चं वय मानूया एक्स। ओके, आणि काय सांगितलं बघा, ए चे वय बी पेक्षा 5 वर्षांनी जास्त आहे, मग ए चं वय म्हणजे बघा ए बरोबर, आणि बी पेक्षा 5 वर्षांनी जास्त आहे, आता बी चं वय आपण एक्स मानलं, मग बी पेक्षा 5 वर्षांनी जास्त म्हणजे एक्स पेक्षा 5 वर्षांनी जास्त, जास्त म्हटल्यानंतर प्लस करायचंय, म्हणजे एक्स मध्ये 5 वर्ष ऍड होतील। ओके, ए चं वय बी पेक्षा 5 वर्षांनी जास्त। ओके, हा झाला तो फॉर्म्युला। त्यानंतर बघा नंबर 3 आपण बघितलं तर बघा या ठिकाणी सांगितलं जेथे गुणोत्तर असेल त्याचे प्रमाण एक्स मानावे। ओके, हा आयएमपी रूल आहे, याच्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न आले, ज्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्टली प्रमाण दिसतंय डायरेक्टली त्या ठिकाणी बघा एक्स मानायचंय, म्हणजे बघा ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 सांगितलंय। ओके, मग आता बघा ए चं आणि बी चं यांच्या वयाचं गुणोत्तर 3 सांगितलंय, एक नंबरला तुम्हाला ए दिसतो आणि या ठिकाणी एक नंबरला 2 दिसतो, म्हणजे ए चं वय आलं 2x। ओके, आणि बी बघा 2 नंबरला आहे, या ठिकाणी 2 नंबरला 3 आहे, म्हणजे बी बरोबर आला 3x। ओके, हा जो एक्स आहे बघा तो आहे प्रमाण, म्हणजे एक्स ची किंमत काढल्यानंतर आपल्याला याचं उत्तर भेटणार आहे। ओके, ज्या ठिकाणी जास्त सांगितलं असेल त्या ठिकाणी प्लस मानायचंय, ज्या ठिकाणी फरक सांगितला असेल त्या ठिकाणी मायनस मानायचंय, म्हणजे वजाबाकी। ओके, ज्या ठिकाणी जास्त नाव येईल बघा जास्त त्या ठिकाणी प्लस करायचंय, म्हणजे अधिकचं चिन्ह घ्यायचंय, आणि ज्या ठिकाणी बघा फरक सांगितला असेल किंवा वजाबाकी सांगितलं असेल त्या ठिकाणी वजा घेऊन टाकायचंय। ओके, या 3 गोष्टी जर तुमच्या लक्षात असतील तर तुम्ही प्रकार पहिल्यावरती सगळे एक्झाम्पल जे असतील ते सोडवतात। ओके, आता जाऊया प्रश्न कसे विचारतात याकडे। आता बघूया पोलीस भरतीला वैवार या टॉपिक वरती प्रश्न कसे येतात। ओके, या ठिकाणी बघा प्रश्न सांगितलाय, सध्या वडील व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर 5:2 आहे व त्यांच्या वयाची बेरीज 77 आहे, तर मुलाचे 5 वर्षापूर्वीचे वय किती। ओके, वडील आणि मुलगा यांच्या वयाचं बघा गुणोत्तर 5:2 दिलंय आणि बेरीज 77 आहे असं सांगितलंय। मग आता करायचंय काय, मी तुम्हाला बघा नियम काही सांगितले आताच, त्यापैकी तिसरा नियम असा होता, ज्या ठिकाणी गुणोत्तर आलं असेल त्या ठिकाणी प्रमाण एक्स मानावे। ओके, या ठिकाणी गुणोत्तर आलंय म्हणजे प्रमाण एक्स येणार। ओके, या ठिकाणी 2 जण दिलेत बघा, एक वडील आहे आणि दुसरा आहे मुलगा, वडील आहे आणि एक आहे मुलगा। ओके, मग बघा एक नंबरला वडील आहे आणि एक नंबरला गुणोत्तरामध्ये 5 आहे, म्हणजे वडिलांचं वय आपण 5x मानू, आणि बघा जो मुलगा आहे त्याचं वय 2x मानू, कारण की 2 नंबरला मुलगा आहे, म्हणजे वडिलांचं वय 5x आणि मुलाचं वय 2x आलं। त्यानंतर बघा कंडिशन नंबर 2, त्यांच्या वयाची बेरीज, म्हणजे हे जे त्यांचं 5x आणि 2x वय आहे यांची जर बेरीज केली तर बघा 77 येते, म्हणजे 5x मध्ये जर 2x मी ऍड केला म्हणजे बेरीज केली तर मला उत्तर हे 77 भेटते। तर बघा मुलाचे 5 वर्षापूर्वीचे वय किती विचारलंय, आधी सर्वात प्रथम आपण एक्स काढूया मग पुढची प्रोसेस करूया। 5x आणि 2x किती होतं बघा 7x बरोबर 77 तासाच, 7 आणि x मध्ये गुणाकार आहे 7 बरोबरच्या पलीकडे भागाकारला जाईल 77 भागिले 7। ओके, मग 7 च्या पाड्या 77 बघा 7 1 7 आणि 7 1 7, म्हणजे 11 नंबरला 77 आहे, म्हणजे x ची किंमत आली 11। ओके, आता x ची किंमत 11 आल्यानंतर बघा वडिलांचं वय आधी किती आहे ते काढूया। ओके, वडिलांचं वय काढण्यासाठी बघा वडिलांचं वय 5x होतं, 5 आणि x मध्ये गुणाकार आहे। ओके, आणि x ची किंमत 11 लिहिली टाकूया, म्हणजे 11 5 55 हे वडिलांचं वय। त्यानंतर बघा मुलाचं वय 2x। ओके, 2 आणि x मध्ये गुणाकार आहे, मग 2 गुणिले x, x ची किंमत 11, 11 दुने होतात 22। ओके, म्हणजे वडिलांचं आणि मुलाचं आजचं वय 55 आणि वय 22 आहे, पण विचारलंय काय मुलाचं 5 वर्षापूर्वीचं वय। आता लक्षात ठेवा वर्षापूर्वीचं आणि वर्षानंतर, जर वर्षानंतर विचारलं असतं तर आपल्याला ऍड करावं लागलं असतं, आणि जर वर्षापूर्वीचं विचारलं तर मायनस करायचे म्हणजे वजा करायचंय। किती वर्ष मायनस करायची तर 5, सध्याचं वय आहे 22 आणि याच्यामधून करायचे बघा वजा 5,
मग 22 मधून 5 गेले तर किती येतात बघा 17. ओके, म्हणजे 17 याचं उत्तर असेल. आता पर्याय क्रमांक 17 जे बघा 4 नंबरला होतं त्या ठिकाणी प्रिंट मिस्ट आले बघा, या ठिकाणी 17 आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर होतं. बघूया प्रश्न क्रमांक 2. ओके, जे नियम मी तुम्हाला सांगितले ते जर तुम्ही व्यवस्थित बघितले असतील आणि जर तुमच्या लक्षात असतील तर हे प्रश्न तुम्ही देखील सोडू शकता. ओके, विचारलं काय बघा, ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 4:7 आहे. ओके, आता गुणोत्तर आलंय, मी नियम सांगितला तुम्हाला, जर गुणोत्तर आलं तर प्रमाण एक आलंच म्हणून समजा. ओके, त्यांच्या वयाची बेरीज 120 असल्यास ए चे वय किती? ओके, सर्वात प्रथम बघा ए चं वय आणि बी चं वय यांचं गुणोत्तर 4:7 आहे. मग ए चं वय किती असेल तर बघा ए या ठिकाणी 1 नंबरला, एक ठिकाणी बघा 4 दिसतो, 4x. बी चं वय बघा 8x. ओके, हे कसं मानलं बघा, 1 नंबरला 1 आणि इथे 1 नंबरला 4, ए बरोबर 4x, बी बरोबर 8x. ओके, काय सांगितलं, बेरीज, म्हणजे 4x ची आणि 8x ची जर मी बेरीज केली तर मला 120 उत्तर भेटते. हे झालं ए चं वय आणि बी चं वय यांची बेरीज केली तर 120 उत्तर भेटते. मग करूया बघा पुढची प्रोसेस. 8 आणि 4 12, x बरोबर 120. ओके, x तसाच 120 देखील तसाच, हा 12 गुणिले आहे, बरोबरच्या पलीकडे आता भागिले होईल. ओके, मग 12 1 12 आणि 0 त्याच्यावरती, म्हणजे x बरोबर आलंय 10. ओके, म्हणजे प्रमाण जे मानलं होतं ते 10 आलंय. ओके, मग 4x हे ए चं वय होतं, मग x च्या ठिकाणी 4 x च्या ठिकाणी 10 टाकूया, म्हणजे आपलं उत्तर येईल 4 गुणिले x च्या ठिकाणी 10, 4 10 40 वर्ष हे ए चं वय, आणि फक्त ए चं वय काढायचं होतं, बी चं वय काढायची गरज नाही. मग पर्यायामध्ये 40 वर्ष कुठे दिसतंय बघा, 4 नंबरला. ओके, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो, आता बघूया प्रश्न क्रमांक 3. या ठिकाणी सांगितले बघा, ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर एकाच 3 आहे. ओके, त्यांच्या वयामधील फरक 28 असल्यास ए चे वय किती? आता गुणोत्तराला म्हटल्यानंतर x आला बघा, ए चं वय किती आलं, 1x. ए बरोबर किती, 1x, म्हणजे फक्त x. आणि बी चं वय बघा 3x. ओके, बी चं वय किती, 3x. तुम्हाला मी नियम सांगितला होता, नियम क्रमांक 3 ला अनुसरून हे गणित चालू आहेत. ओके, जर गुणोत्तर आलं तर x आला समजायचा. ओके, काय सांगितलंय बघा, ए व बी यांच्या वयाचं गुणोत्तर एकाच 3 होतं, मग ए चं वय 1x, बी चं वय 3x, आणि यांच्या वयातील फरक, म्हणजे यांच्या वयातील जो फरक आहे बघा तो 28 असल्यास ए चे वय किती सांगितलं. आता फरक काढूया बघा या ठिकाणी. आता फरक काढताना लक्षात ठेवा, कधी पण मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करायची असते. मग 3x मधून करूया वजा लहान x, आणि बरोबर उत्तर किती येतं बघा, 28. ओके, मग 3x मधून 1x गेला तर किती येतं, 2x बरोबर 28. ओके, मग 2x ला गुणिले बरोबरच्या पलीकडे भागिले होईल, x बरोबर 28 भागिले 2. ओके, बे एक बे आणि बे चौक 8, म्हणजे x बरोबर आलंय 14. ओके, आपल्याला फक्त ए चं वय काढायचं होतं, आणि ए चं वय फक्त x आहे, आणि x बरोबर आलंय 14. ओके, आता या ठिकाणी बघा, दोघांमधील फरक म्हटल्यानंतर काही मुलं काय करतील, x मधून 3x वजा करतील, पण उत्तर निगेटिव्ह मध्ये जाईल, आणि वय कधी पण निगेटिव्ह मध्ये नसतं, म्हणजे वजाबाकीमध्ये नसतं, म्हणून बघा मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा केली आणि मग आपलं उत्तर आलंय, म्हणजे x बरोबर 14 आलंय, आणि x हे ए चं वय होतं. मग ए चं वय आलंय 14 वर्ष, 14 वर्ष पर्याय क्रमांक 1 ला दिसतो, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो, आता बघूया प्रश्न क्रमांक 4. ओके, या ठिकाणी सांगितले बघा, अ चे वय ब च्या दुप्पट आहे, दोघांच्या आजच्या वयाची बेरीज 48 वर्ष असल्यास अ चे 5 वर्षानंतरचे वय किती? ओके, आता लक्षात ठेवा, नियम क्रमांक 1 काय सांगतो, ज्याच्या नावा पुढे च्या लागलंय त्याचं वय x मानावं. मग च्या कोणाच्या नावा पुढे लागलंय बघा, ब च्या नावा पुढे च्या आहे. ओके, म्हणजे ब चं वय आलं x, आणि अ चं वय किती, जर अ चं वय ब च्या दुप्पट आहे, जर ब x आहे तर बघा अ चं वय झालं 2x, आणि या दोघांच्या वयाची बेरीज 48, म्हणजे 1 ची आणि 2x ची जर बेरीज केली तर मला उत्तर 48 भेटते. मग बघा 2x आणि x किती होतो, 3x, आणि बरोबरच्या पुढे 48. ओके, मग हा 3 तिकडे भागिले जाईल, x बरोबर 48 आणि भागिले 3. ओके, मग 3च्या पाण्यात 48 शोधा, 3 1 3. ओके, 4तून 3 गेला उरला 1, 1 वरती पुढचा 3 सक 18. ओके, म्हणजे x बरोबर आलाय 16, x बरोबर 16 हे आपलं उत्तर आलंय. पण आपल्याला बघा अ चं वय काढायचंय. ओके, अ चं 5 वर्षानंतरचं वय, मग अ चं वय 2x आहे. ओके, मग 2 गुणिले 1 च्या ऐवजी 16 ठेवूया, मग 16 दुने होतात 32. ओके, 16 दुने किती होतात, 32. पण हे जे 32 आहे ते अ चं आजचं वय आहे, आपल्याला काढायचंय 5 वर्षानंतरचं. ओके, मग जर वर्षानंतर आलं तर ऍड करायचंय, आणि वर्षापूर्वी आलं तर मायनस करायचंय. मग 32 आजचं वय आहे बघा, आणि 5 वर्षानंतर म्हणजे 5 ऍड करूया, मग 32 आणि 5 होतात 37, म्हणजे अ चं 5 वर्षानंतरचं वय 37 वर्ष असेल, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो, आता बघूया प्रश्न क्रमांक 5. ओके, या ठिकाणी सांगितले बघा, मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या 2/7 पट आहे. जर दोघांच्या वयाची बेरीज 63 वर्ष असेल तर वडिलांचे वय किती? ओके, वडिलांचं वय विचारलंय. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, नियम मी तुम्हाला सांगितले. नियम क्रमांक 1 काय होता, ज्याच्या नावाच्या पुढे च्या लागला असेल त्याचं वय x मानावं. ओके, आता लक्षात ठेवा, जर डी चं वय आपण x मानलं मागच्या याच्यामध्ये, तर ए चं वय 2x आलं, कारण की बघा ए चं वय दुप्पट होतं.
एचं वय तिप्पट असतं तर 3x आलं असतं, चौपटाला असतं तर 4x आलं असतं. या ठिकाणी बघा वडिलांच्या वयाच्या वडिलांच्या वयाच्या 2/7 पट आहे. कुणाचं? मुलाचं वय. कुणाच्या नावा पुढे आहे बघा, तर वडिलांच्या वयाच्या यांच्या नावा पुढे येतो. ओके, म्हणजे वडिलांचं वय आपण काय मानूया? x मानूया. ओके, वडील बरोबर x आणि मुलगा बरोबर किती येईल? ओके, पट म्हटल्यानंतर काय? 2/7. ओके, आणि याच्या पुढे x 2/7 पट कुणाच्या? वडिलांच्या. ओके, मग यांच्या दोघांच्या वयाची बेरीज 63 वर्ष आहे. म्हणजे x ची बेरीज जर 2/7 आणि 1 सोबत केली तर यांचं वय बघा 63 भरतंय. मग आता करूया बघा ही क्रिया. 7 हा भागिले आहे, तिकडे गुणिलेलं नाही जाणार. 7चा आधी 1 सोबत गुणाकार होईल. 7 1 7x अधिक वरती 2x होतात आणि दोघांचा बेस आता 7 झाला आणि बरोबर 63. ओके, 7 आणि 2 किती बघा? 9x. ओके, बरोबर 63 तासात. हा जो 7 आहे बघा तो दोघांचा बेस होता, आता तो तिकडे गुणिलेला जाईल 63 सोबत. आता बघा हा जो 9x आहे बघा त्यामध्ये तो 9 गुणाकार करतो x सोबत, बरोबरच्या पलीकडे तो भागिलेला जाईल. ओके, या ठिकाणी आपण तो रफ करूया. 9च्या पाड्यात बघा 63 आहे. 9 1 9 9 7 63. उरलाय फक्त 7 गुणिले 7, मग 7 7 होतात 49. म्हणजे x बरोबर आलं 49. मग x हे कुणाचं वय होतं? तर x हे वडिलांचं वय होतं. ओके, म्हणजे वडिलांचं आजचं वय 49 वर्ष असेल, जे की पर्याय क्रमांक 1 आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण वयवारी या टॉपिक वरती पोलीस भरतीला ज्या प्रकारे प्रश्न येतात त्याचा प्रकार पाहिला. आज फक्त आपण 5च प्रश्न पाहिले, कारण की आजचे आपले इंट्रोडक्शन लेक्चर होतं, म्हणजे लेक्चर क्रमांक 1 होतं. इथून पुढे आपण रोज 10 प्रश्न, सराव प्रश्न जे PYQ बेस असतील हे पाहणार आहोत. ओके, तत्पूर्वी जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल आणि आज जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थ्यांपर्यंत देखील पोहोचवा, जेणेकरून त्यांना देखील याची मदत होईल. थँक्यू.